बघ आई का नाही बाई दारात बसलेली मी म्हणलं काम बी मारून बसते ती. काय म्हटलं होतं म्हणजे तू दारात बसलेली अशी ना आमची वाट बघत आईला नशीब आता माझं काम आवरल्यावर काय करायचं मी घरामध्ये मग बसले माझ्याच दारात बसले ना. मग आम्ही थोडी म्हणतो तर आमच्या दारात आलीस म्हणजे काय आपल्या म्हणजे लोकांची दारा हिंडत नाही असं म्हणायचं तिला. काय बस झालं काय म्हणता. काय नाही भाऊ तूच दिसली चिंतेत बसलेली म्हणलं काय विचार करते एवढा म्हणून म्हणलं विचाराव काही चिंता असली तर मिटावा. मिटलीच पाहिजे. शामराव मला आहे ना असं लय मोठं काहीतरी करावं वाटतं माहिती का असं काहीतरी माझं नाव झालं पाहिजे जिकडं तिकडं सुगंधा 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 असं नाव झालं पाहिजे असं काहीतरी करायचं. रील काढ ना मग तू. रील मध्ये मजाने राहिली हो आता. हा कोणी रील काढी कुणी काढी एक काम कर ना मोठं काहीतरी हे दे ना पार्टी बिर्टी दे ना आम्हाला मटणाची आम्ही लय नाव घेतोय. तुम्हाला खायचंच पडतं नुसतं. हे ना खाण्यावरच नसतं. अरे मी तिला काय म्हणायचंय माहितीये का म्हणजे नाव लौकिक म्हणजे गावात नाव झालं पाहिजे गावात जिल्ह्यात तालुक्यात देशात नाव झालं पाहिजे. असंच माझं तिच्या बरोबर आपलं बी नाव होईल ना मग काय तू मग आमदार होय ना तू. हा राव तसं बी ते कसं माझ्या हातात असतं का देवायचं ते मला काही कळतं का आमदार काय काय करतात ते तिकीट कोण देईन तिला. म्हणजे काय मला कोण तिकीट देणार नाही का पण मला तसलं काय नाव नाही करायचं माझं चांगलं नाव झालं पाहिजे. एसटीचं बी तिकीट अर्ध झालंय बायाला. असं नाही म्हणायचं मला म्हणजे कळलं. सांगा ना मला मी काय करू असं महत्वाचा विषय राहिला तुला चेष्टा मस्करी नको रे. काय केलं पाहिजे असं लोकांनी लगेच सुगंध म्हणलं का ओळखलं पाहिजे मीच ती असं. किराणा दुकान टाकती का. टाकून झालं बुडले मी त्याच्यामध्ये तुमच्या पै लोकांना उधार देऊ दुकान संपलं माझं. पेट्रोल पंप टाकायचा का. हा डायरेक्ट रोजचं 500 रुपयाचं पेट्रोल तुम्हाला दोघालाच लागल नको. लईच विचार करते ती बारीक. विचार कसा पाहिजे खर्च न करता नाव झालं पाहिजे असं सांगा. सडकाला नाव देऊ आपण. काय सडकाला सारखा कांदा काय नाही सडक रस्ता याड्या रस्त्याला नाव नसतं. मग एक काम करू ना आपण काय चौकालाच नाव देऊ ना सुगंधा चौक. अरे काय नाव होईन मोठं याड्या. अहो पण ती कसं वाटत सुगंधा चौक लोकांना कसं कळन तो सुगंधा चौक माझा आहे. नाथ खुळा कसं वाटन म्हणजे सुगंधा गावात हाय कोण दुसरी आपल्या तू एकटीच आहे गावात. आणि तुला सांगतो आता आपण येतो डेपुटीच्या घरापासून ते पलीकडचे चौक नाही का कोणता रे ते धोंडीबा गावाने चौक. धोंडीबा गावाने चौक. आपण काय करू नामांतर करू. नामांतर म्हणजे पहिलं जे नाव आहे बदलून टाकायचं तुझं नाव द्यायचं ती पाटी काढून टाकायची त्याच्या जागी तुझी पाठी लावायची सुगंधा चौक. अहो पण ते डेपुटी किती बडबड करतील. अरे झालं त्यांच्या आज्याचं नाव होते ते धोंडीबा गावाने गेले का वाजते आता कवर त्यांचं कर्तृत्व नाही तर माझ्या नवऱ्याला फोन करून सांगून ते काही बडबड करते नवऱ्याला. अरे तुझा नवरा चकित वैन चकित मुंबई पर्यंत नाव इडी का तू सुगंधा चौक म्हणजे कोणाचं पत्र जरी आलं ना दिल्लीहून येऊ दे नाही तर अमेरिकून येऊ दे सुगंधा चौकातून डावीकडे अमुक अमुक ठिकाणी आमरच झाली म्हणायचं आहे का नाही का तू मग एवढं फेमस नाव कुठं म्हणजे लौकिक तू गाजशील सगळ्या महाराष्ट्रात फेमस होशील. मग महाराष्ट्रात तुला मी काय म्हणलं आता दिल्ली काय महाराष्ट्रात आहे का याड्या. हा कोणी पत्र लिहिलं का पहिलं सुगंधा चौक येणार कोणाचं पत्र आलं का आणि शिवाय कोण गावात कोणी कुठे जायचं तुम्हाला आमक्याच्या घरी कुठून ह्या चौकातून डावीकडे त्या चौकातून उजवीकडे. अरे म्हणजे सुगंधाचं नाव घेतल्याशिवाय कोणी जाणारच नाही गावातून. तिचा नवरा जर तिकून आला दुटीहून हिला फोन करीन हॅलो कुठे रे सुगंधा घरी आहे मी सुगंधा चौकात उभा आहे. चक्कर येऊन पडलं चौकात आले नाव पाहिलं पाठी सुगंधा चौक. हो बाया बायकोचा चौक म्हणजे किती पहिलं ते दर्शन होईल नावाचं. कधी लावता पाठी सांगा ना. शुभस्य शीघ्र अजिबात चिंता करू नको आम्ही काय करतो आत्ताच जातो. म्हणजे कसं आहे तशी ग्रामपंचायत आपलीच खिशात असल्यासारखी तरी बी आपलं डेप्युटीला आणि अण्णाच्या कानावर घालू आणि कसं आहे पाठी लावली म्हणजे उद्घाटन होणार नारळ फुटणार सगळ्या गावाला कळलं पाहिजे की इथं सुगंधा चौक झालं म्हणून. तू फक्त तयारी कर बाकी काही नाही आणि आम्हाला काही नाही चहा नाश्ता पाणी आपलं आहे तिकडे दुसरं काय आमच्या अपेक्षा काही नाही रुपया देऊ नको खर्च करू नको मटण करावं लागेल आणि त्याशिवाय उपटून ते नाव लावणार नाही भाऊ. तुम्ही ते पहिले माझं नाव लौकिक करा मग आपण मटण करू. आणि मी काय म्हणते अण्णा काही बोलायचे नाही नक्की कशाला त्यांची मानसकन्या आहे मानसकन्याचा चौक म्हणजे अण्णा तर किती खुश होतील माझ्या पोरीचा चौक असं वाटायला बसले म्हणजे टेन्शन करू नको तू तयारीला लाग चल झाल्या पहिलं आपण ठराव घेऊ आणि लगेच काम करून टाकू लवकर लाव पाठी कारण माझी बायको बी यायला बसली असं तिला सांगावं लागेल सुगंधा चौकातून डावीकडे 3 नंबरचं घर झालं
आता बरं वाटतं इकडे काकूला. मला वाटलं थकली हे झाले काय ना. मला साधा काय म्हणला काल की पाणी बी जात नाही आणि म्हातारी तर शिरा खाती चांगला आहे की नाही. अण्णा थांबा ना डेपुटी. बरं झालं तुम्ही इथंच भेटली. घरी चाललो होतो मी. कशाला चालले होते? ते काही नाही एक तूच सांग. सांग बरं काही नाही ते तुमच्या घराच्या पलीकडे चौक नाही का त्यो. हा तर त्याचं नाव बदलायचं होतं. म्हटलं मग कसं आता लय जुनं झालंय होय. आता नवीन नाव देऊ चौकाला. कोणत्या चौकाचं? ते धोंडीबा गावाने चौक नाही का. आणि काय म्हणून नाव बदलायचंय? आता ते लय जुनं झालं. आता कवर ते जुनं नाव ठेवायचं म्हटलं जरा नवीन देऊ आता नाव. थोडं जरा बदल होत चाललं आता सगळंच व्यवस्थित आहे की नाही होय. डेव्हलप होत चालली औचित्यवाडी आपली. अरे तुमच्या दोघांच्या डोक्यात काय कल्पना घुसली तुम्हाला माहिती का धोंडीबा गावाल्यांचं कर्तृत्व माहिती का रे. आता आम्ही थोडी जन्माला होतो तेव्हा आम्हाला काय माहिती. आता अरे अख्खा महाराष्ट्र गाजवलाय त्यांनी. सगळे आखाडे गाजवल्यात. महाराष्ट्र केसरी पहिल्या लढ्याला पैलवाने देऊ. होय हो मग कोण होते म्हातारे सांगा. आता मी जर बोललो ना माझा आजा होता तर ह्याच्या असतात काढते. म्हणजे तुमचा आजा दोंडे माझा आजाच आहे ना. पण आता मी बोलायला गेलो तर हे होईल की आजामुळे लय मोठं नाव कुस्ती क्षेत्रातलं लय मोठं नाव येड्या हो. हा मग आम्ही बीजे नाव देणार आहे ना. ते काही लहान लहान नाव नाही. मोठं कर्तृत्व हे तुम्हाला सांगतो. गोरगरिबांना मदत करणार. मग गोरगरिबांना झालं पाहिजे. आणि कसं आहे आता हे बा त्यांचं कर्तृत्व होतं ते गेले. आता 2 पिढ्या झाल्या. आता नवीन आम्हाला काय म्हणायचं अण्णा नवीन माणसाला उभं दिली पाहिजे का नाही तुम्ही. धर्म करते आणि मग कसं आहे गेल्यावर नाव दिलं त्या माणसाला माहित होत नाही. त्याची किंमत कळत नाही. पण ते माणूस हयात असताना जर त्यांच्या आपण चौकाला नाव दिलं तर त्याला बी किती मोठे पण आहे ना. पहिल्यांदाच ऐकतोय मी तर. बरं ठीक आहे काय हरकत नाही. त्यांनी त्यांचा प्रस्ताव मांडलाय. पण मला बी कळू दे बा कोण आहे असं दान धर्मावाला की बाचे नाव द्यायचं. दान धर्म करते ती. नाश्ता म्हणू नको पोय म्हणू नको म्हणजे गोरगरिबांना पैसे म्हणू नको काय चालू असतं. आता म्हणजे लपवायचं काय त्याच्यामध्ये. अन्नाची आपली मानस कन्या सुगंधा चौक कसं वाटतंय नाव. कसं वाटतंय ना भारी वाटलं ना. म्हणजे गावात आल्या सुगंधा चौकात गेलं म्हणजे सुगंधाच पसरला पाहिजे गावातून. आता लक्षात आलं की ती गोरगरिबाला मदत करती. ते गोरगरीब कोण हे सकाळ संध्याकाळ तिच्या दारात पडलेले येतं. नाश्ता द्या चहा द्या बरं का. तिला काहीतरी लाडीगुडी लावायचे प्रयत्न चालले तर आणि तिचे नाव द्यायला. आणि त्या सुगंधाचं काय कर्तृत्व काय समाजासाठी गावासाठी काय गावासाठी केलं तिनं. तुम्हाला गोरगरिबांना मदत करते. पैसे कमी पडले कोणाला मदत. कोणी गोरगरीब तुम्ही दोघच गोरगरीब कोणाला मदत करीत नाही. असं कसं. अरे आता बोलायला नका लावू. माझ्या आजीने अख्ख्या गावाकरता केलं. गावात यांच्या आज्याचं नाव आहे ना म्हणून याला नाव बदलून द्यायचं नाही. अरे माझ्या आजीचं नाव नाही म्हणत मी. पण गावाकरता केलं ना त्यांनी. मला सांग गावात त्यांनी त्यावेळी 4-2 पैलवान घडिले. तालीम चालवली. अरे जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे जातो कुस्तीचा जुना माणूस लगेच नाव पहिले नाव येतंय जातात तुम्ही जातात अण्णा तुमच्या पोरीचं चौकचं तुम्ही असं जरा सपोर्ट करा ना. अरे तिचं काम सांग ना तू समाजासाठी काय काय केलंय तू चौकाचं नाव बदलायला. चांगलं केलंय का गावात काय केलं. अरे गाव आम्हाला थुकन आमच्या तोंडावर. तुमच्या कसं काय थुकर नाव सुगंध नाव किती भारी आहे. तुम्ही एक काम करायचं मी विचारला आलो होतो तुम्हाला नसलं द्यायची परमिशन. आता आम्ही तरी बी जाणार. आम्ही बी गावचे नागरिक येतो आम्हाला अधिकार. कोण ठरवणार. तू कोण ठरव. ग्रामपंचायत ठरवून ना कोणाचं नाव द्यायचं ते द्यायचं. ग्रामपंचायत काय तुमच्या मालकीची झाली काय भाऊ. ग्रामपंचायत ही सरकारी कामकाज आहे बरोबर. तुम्हाला भाडे असू द्या ना. आम्ही पण नागरिक आहेत. आम्ही मतदान केलंय. आम्हीच त्यांना निवडून दिले डेप्युटी केलंय. गावामध्ये ना भाऊसाहेबाला सांगू आपण. भाऊसाहेब काय झालंय माहितीये का. आता दुखणं असं झालंय त्या चौकाला आहे माझ्या आजीचं नाव. आता मी जर काही बोलायला जावा तर यांनी परत म्हणणार की हे आज्यामुळे नाव बदलून. मला माहितच नव्हतं तुमचा आज आहे म्हणून एवढा कर्तबगार. अरे मला सांगू नको. 4 बाऱ्यात तू किती का बाऱ्यात तिथं मला नाव काढलंय माझ्या आज्याचं. मला सांगतोय त्या सुगंधाच्या नादानी तिचं नाव द्यायचं म्हणून. आम्ही टाकणार आहे आणि उद्घाटन करणार आहे. तुम्हाला यायचं असलं तर या उद्घाटनाला नाही तर नका येऊ. हे चल रे उठ गाठणार नक्की तुमच्या हातात नारळ. अरे हे दोघं गावाचं वाटोळं करायला निघाले राव. अहो हे सुगंधा यांना नाश्ता पाणी देते ना. त्या नाश्ता पायी माझ्या आजीचं नाव वाढला निघाली. नाही असं करता नाही येणार डेप्युटी. असं करता नाही येणार बाबा. नाही मी नाही काय बोलणार भाऊ. उद्या जर बोलायला गेलं ना तर म्हणते यांच्या आजीच्या चौकाचं नाव आहे म्हणून हे मोदी पडली. नाही यांच्या नादी लागलं सगळं गाव आपल्या तोंडावर थुकून येडे. काय असं नाही करता येणार आपल्याला. नाही मी नाही बोलणार. जाऊ दे. नाही चला. सुगंधा आवरलं का नाही अजून. किती गुळगुळ असते बायकांची ना. आवरलं डोक्याला कशाला. नको मी आता केस विचारले.
बरं ऐका ना, मी चांगली दिसते का हो? तू भारी दिसती अगं. किती लोक जमले चौकात तिथं माहितीये का तुला. मग आपण नारळ फोडायचे गुलाल हे बघ. आणि तुला म्हणलं होतं तुला 1 रुपया खर्च सुद्धा येऊ देणार नाही. सगळं पदर आणलंय आम्ही. हा ना, चल लय लोक आलेत. आपला अख्खा चौक भरलाय. जागा नाही उभं राहायला लोकांना. चल ना लवकर. त्यांना म्हणलं आलोच घेऊन मी. आता कसं आहे प्रमुख अतिथी आहे, जागा आणायला जावं लागेल ना. ऐक ना, पाठ घे ना. आता पाठ कशाला. कशाला? बसायला. अरे बसायला असतं कुठं तिथं उभ्यानेच करावं लागत. चल चल ना सुगंधा लवकर. उशीर झाला एक तर आधी. हो शामराव, इथे तर कोणीच नाही ना हो. झाल्या. अरे माणसं कुठे गेले. हो 50-100 माणसं जमली होती. इथं कुत्रा बी नाही ना, आपण सोडलं तर. मी तुला म्हणलं होतं झाल्या तू इथं थांब. लोकांना थोडंसं थांबून ठेव. हा तुला सांगतो 100% त्या डेपुटीने अण्णानेच माणसं पळवले भाऊ इथली. अण्णाला कौतुक ना सवय का लेकीच. खरंच ना राव. स्वतःच्या हाताने एवढं त्यांनी करायला पाहिजे. मला तर वाटत उद्घाटन त्यांच्या हाताने करावं आपण. काय चाललंय हा काय चाललंय. काय झालं तुझ्या कशाला. तर रात्री तुला जाम जात आले ताई. हा बरोबर आहे. तिकडे गुलाबजामुन खाताना आमच्या लोकांचा इथं आम्हाला त्रास देता तुम्ही. डेपुटीने तुम्ही खुशाला आमचे माणसं भाकरून दिले. जाऊ द्या, डेपुटीने आले, त्यांचा माणूस तर आला ना. दिघा म्हणजे काही डेपुटी आपल्या. अरे काही नाही चौकाला नाव दिले त्याच्यामुळे तुला सांगतो इथं 16 आहे आता. एक काम कर दगड नारळ फोडायला. अरे मोठा नारळ फोडायचं. तुला ना खरंच ना काय करावं काही कळत नाही मला. झालू ठेव दगड ठेव. अलीकडे थोडी आधी रिबिन कापावं अलीकडे हा मला बी वाव दे. मला बी तुला लाव. तुला लाव. तू लाव. दिघायला मला नका लावू. नको नको नको. बरं ठीक आहे. मला वाव दे. पण आता कोणाच्या हातात नारळ फोडायचं. तुम्हीच फोडा ना. नाही असं कसं? तुझ्या हातात माझ्या हातात येतं बाई, माणूस नारळ फोडून का. मग आधी रिबीन. बघू द्या. तू काढ ना तुझ्या हाताने काढ. हळूच. भारी ना एकदम भारी. मग सुगंधा चौक बघितलं काय किती छान झालं आता. मग नारळ फोडू फोड. का? नारळ फोड. उरपट नाही असं असं कसं असं फिरू का. पडा टाळ्या 100 लोकांच्या आवाज इतके टाळ्या. आपण काय कमीत का दर्दीपेक्षा दर्दीत. ठेवून दे तिथे ठेवायचं असतं. हा चला आईला लई भूक लागली काय. याची सोय अहो केली मी. मला माहिती होतं का तुम्हाला दोघांना जेवायला लागल. तेवढंच काय मग 10-20 माणसाचा शिल्लक स्वयंपाक केला होता. खरं आहे ना. आपण त्या डेपुटीने अण्णाने सगळा घोळ केला राव. त्यांनी झाकून दिले माणसं. चला येऊ मग. तू जेवण येतोय. तेच तर तो आता म्हणजे आता देवपुटीचे बोलणे. बरोबर ऍडव्हान्स बे नाही पण चला जेवायला. चल भारी झालं. लय भारी काम झालं. सुगंधा चौक नाव फेमस आता. अण्णा बघा राव मला वाटलं चाष्टा करते तर. मला काय वाटलं मी चाष्टावर नेलं येणे कुशाला आजीची पाठी काढून दुसरी पाठी लावली राव. काय करावं राव या दोघा पोरांनी ना त्या पोरीला याड केलं भाऊ आपल्या. माझ्या आजीने काही नव्हतं केलं का गावासाठी. किती केवढं कौतुक राव सगळं. कुठेही जा आखाड्यात जुने पैलवान. आणि या पोरीचं काय तिला एक काम करू डेपुटी. आता कधी माझंही डोकं सारखलंय. त्या दोघांना बोलण्याचा अर्थ नाही. तिच्या घरी जाऊ आणि तिला मी झापितो माय शब्द सांगतो तिच्या सुनीता. सांगा तर रावांना काय बोलायचं आता काय राहिलं. नाही माझं डोकं आपल्याला तिला चांगलं झापू का हे स्वतः हाताने काढलं पाहिजे इतकं बोलतो. दोघांना अक्कल नाही राव. चहा पाण्या करता तुकड्या करता. गाव आपल्याला नावं ठेवली. आपण काय ज्येष्ठ आहेत राव. काय आहे का नाही राव. चला बावळा टोला चला बरं. मी आता ना 2 गोष्टी सुनीतो तिला चांगल्या. हे सुगंधा हे पोरी भारी. काय म्हणणार. काय आता काय बोलायचं बुवा. तुमचं चौकाला नाव देऊन झालं. हा झालं झालं ना. माझ्या आजीचं नाव लय तुम्हाला टोचत होतं. सुगंधा चौक हे नाव दिलं तुम्ही. म्हणजे तू यांना जेवायला बोलले काय. उद्घाटाला तर आले नाही. नाही मी नाही बोलवलं. जेवणावर आम्ही जात नाहीत कोणाचे तुमच्यासारखे. जेवणावर नावं नाही बदलीत आम्ही बरं का. आणि तू कसं काय यांना नादी लागली तू यांना जेव घातलं का आता तो. हो अण्णा तुम्हाला काय करायचंय हो. करा तुम्ही तिला हे नका करू. फोर्स ना करू आता काही. श्यामा ऐक जरा. अरे बाळा हे असे चौकाला नावं द्यायचे म्हणजे त्याला कर्तृत्व नको. काय सामाजिक कार्य आहे तुझं सांग बरं. या गल्लीत तरी काय कोणाला तू केलंय का काय. दवाखान्याचा खर्च केला काय केलं. नाही हे दोघं गोरगरीब आहेत ना. यांना जपते ना सुगंधा ताई.
बरं का. त्याच्यामुळे सुगंधताईच्या तिने लाडीगुडी लावण्यासाठी काय केलं, माझ्या आजेचं कर्तृत्व मागं टाकलं. माझ्या आजीने काय केलंय गावाकरता तो लढलाय. तिने 4 पोरं कुस्तीत तयार केले. तर गावाचं नाव याच्यात केलंय. यांचं नाव काय साधं मोठं आहे का? तुला लक्षात घे, पूर्ण महाराष्ट्रात कुठेही जातो कुस्तीत नाव होतं मोठं यांच्या आज्याचं, म्हणून त्या चौकाला गावाने नाव दिलं. आणि मेल्यानंतर कार्य असल्यावे सगळं होतं. तू जिथपर्यंत काही काम नाही तरी यांना फापालीन दिलं नाव चौकाला. कसं काय करू तुला सुगंधाताई, तुम्हाला समजायला पाहिजे. आपलं जर कर्तृत्व चांगलं असलं, आपण जर समाजाकरता केलं तर आपणच लोक नावं देतात. सांगावं लागत नाही. तुम्ही काय केलं माहितीये का, स्वतःच्याच हाताने स्वतःचा टंका पेटून घेतला. या दोघांना बोललं हे कसे येते, लापट येते, यांना तुमच्या ते खायला भेटत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिलं वर चढून आणि त्या नाव समाजसेवा करणारी आता ती. आता हे बघा, मला तर माझा तर जन्म नव्हता त्याच्या आधी माझ्या आजीचं नाव दिलेलं आहे त्याला. चुकीचं हे, सगळ्या गावांनी निर्णय घेतला आणि मग नाव दिलं. आणि तुझं काही नसताना तू पण हे 2 डांबरट, हे कुकड आणि हा भंगरी, तुला लावलं ना आधी काहीतरी खुशाल चौकाला नाव देऊन आली. तू तर घ्यायचं ना जरा डोक्यात. आता तुम्ही तुमचं नाव ते आमचं रबर करायचं ना, तर आता तुम्ही काय करा, मरा, म्हणजे तुमचं नाव कायमस्वरूपी होईल. हो डेपुटी. हा, मग आता तुमचं नाव लावलंय ना, माणूस मेला तर पाहिजे. आम्हाला सांगायचं वाटलं, तुला मुलगी म्हणून समजून सांगतो, यांच्या नादी नको लागू आणि असे उद्योग करू नको. हे बघा सुगंधताई, तुमचं नाव दिलंय, माझ्या आजीचं नाव काढलंय, आक्षेप नाही माझा, पण मला काय म्हणायचं, तुमचं कर्तृत्वच नाही ना काही. तुम्ही काय केलं जिवंतपणे, तुमचं कर्तृत्व आहे का? हा, ज्यांचे कर्तृत्व आहे त्यांची नावं लागतात ना. काही करायचं म्हणल्यावर काय अर्थ आहे का याला? तुम्हालाही कळत नाही का? डेपुटी चला, काय यांना गोंधळ घालायचा घालू द्या, आपण समजून सांगायचं काम केलंय. तुमचे फोटो भरले ना दोघांचे? होय, माझ्या आजीची पाठी कुठे नावाची? विकली भांगारात आम्ही. ऐका, भांगारात विकून टाकली. म्हणजे महाराष्ट्र केसरी, माझा आजा महाराष्ट्र केसरी पर्यंत गेलेला. अरे जालू, अरे 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 ती पाठी इकून खायचं तर तुम्हाला हे पाहिजे होतं. भांगारा हो, तुम्ही भंगरे येत. आणि तुमची लायकी नाही हे उद्योग करायची. तू जरा समजून उमजून चाल, नीट राहा. 2 तुकड्या करताय ना, हे करू नका. बोलणार नाही आता मी तुला परत. जाऊ दे, ते बघा भाऊ काय करायचं आता. सांगताना सांगितल्या 2 गोष्टी, आम्ही तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं, काय करायचं. तुम्ही दोघांनी खायसाठी केलं ना सगळं? तसं नाही का सुगंधा, तूच म्हणली होती तुझं नाव व्हायला पाहिजे म्हणून आम्ही चौका नाव हो, पण तुम्हाला कळायला पाहिजे, माझी पाठी लावून काय होणार आहे तिथं? ज्या व्यक्तींनी एवढं चांगलं कार्य केलं त्यांची पाठी काढली आपण आणि कुशाल माझी पाठी लावली. आता ते डेपुटींचं पण बरोबर आहे, त्यांच्या आज्याने गावासाठी किती कामं केलेत, मी काय केलं? तुमच्या दोघांनी मला लालच लावला म्हणून मी हा म्हटले. आता एक काम करा, ती पाठी द्या माझ्याकडे आणून, नाही तर माझी पाठी काढा आणि ती पाठी तिथे लावून द्या पहिले. ती पाठी भांगारात विकली आम्ही, ती मोडी असेल तिने. तुम्ही दोघं जण का बरं नाही गेले भंगारामध्ये? तुम्हाला ती पाठी पण विकून खायला पुरली नाही. जा, मी डेपुटीकडे जाते बघते काय करायचं ते. नाही आम्ही करतो ना नवी पाठी. 10,000 रुपये द्या आम्हाला. झालं, 10,000 रुपये किडनॅप विकता का माझ्या? नाही का इथून? चल झाले बघ, आपण हिचं भलं करायला गेलो, ती म्हणते माझ खरं. काय भलं करायला गेले? यांच्या नादी लागून चांगल्या माणसांचं हे केलं मी. चुकलंच माझं. गरम येतो पोहे. हा, आताच करून आणले ना सगळे येतानी. एक नंबर. छान झाले ना? मस्त मस्त मस्त. अहो तुम्हाला सांगू का, आता मी दिवसभर बिझी असते बघा. सकाळी मस्त नाश्ता चालू केलेला, पॅटीस, पोहे, समोसे, आणि दुपारी हे मेसचे डबे. आपल्या मेसच्या डब्यात पण एकदम पद्धतशीर जेवण असतं. पनीर मसाल्याची भाजी असती, कधी चण्याची असती, वाटाण्याची असती, एकदम छोले भटोरे, एकदम मसाल्याचं भरलेलं वांग. पॅटीस देऊ का? पुरी न असं दुकानासमोर नको उभं, असं एका साईडला उभं राहा. बर, चांगलं चालू आहे मग सध्या. हा, एकदम व्यवस्थित चालू आहे. तुमच्या हाताची चव तर चांगलीच आहे, प्रश्न नाही काही. ते तर आहे. हे घ्या, आणि त्या तिकडे जाऊन बसून खा. हा, डबे वगैरे तेच ना, मग मेसचे डबे पण चालू केलेले आहेत ना. आता ते काय, सकाळी कसं घरी वेळ नसतो, घरी कोण नसतं द्यायला, मग ते इथेच येऊन घेऊन जातात. आपल्या हॉस्टेलच्या पुरी नाही का कॉलेजच्या, त्या सगळ्या पुरींचे डबे माझ्याकडेच आहे बघा. कमीत कमी 30-35 डबे. जेवढा माझा नवरा तिकडे कमवतो ना, त्यांच्या बरोबरीने कमवायला लागली मी आता. काय पाहिजे वहिनी अजून? मग तुम्ही हे पुढाकार घेऊन सुरू केलंय ना, तुम्ही फार भारी काम केलं, मी तुम्हाला सांगतो. आणि खूप वाढेल अजून पुढे जाऊन. पैसे यार आधी थांब तर द्या माणसाला. तर द्या. चला ते दे भाऊ, ते आलो. वाटलं माझ्या आलो. द्या द्या, खाऊ देतात चांगलं. मग घरातून पण देतात तुम्ही डबे वगैरे? हा, बर.
का आता संध्याकाळचे डबे घरी येतील घ्यायला आणि आताची इथं आणून ठेवले म्हणजे ताणच नको घरी ये जाय करायला. एकदम बरोबर केलं, बरोबर केलं. आणि भरलेलं वांग बी तुम्हाला सांगते मसाल्याचं एवढं भारी होतं माझ्या हातचं काय सांगू. जास्त करून तेच जातं सगळं. मसाल्याच्या भाज्या म्हटलं का लोक माघारच घेत नाही. बरं पोहे खरंच चांगले झाले ना. एकदम एक नंबर वहिनी, एक नंबर. अरे वा सुगंधा कधी चालू केलं? हो 2 दिवस झाले चालू करून. आता तिथे मांडलं नाही तर रोज घरूनच द्यायचं मी डबा 2 दिवसापासून. काय काय ठेवलंय? पोहे हे बघा पॅटीस हे पोहे. काय काय तुम्हाला खाली बस. पोहे ते आम्हाला 2 प्लेट झाले. पोहे खायचे? हा पोहे घे ना. बघ आता पोह्याची चव बघितली पाहिजे. कसं काय झालं? मस्त एक नंबर. खाऊन बघा ना तुम्ही. हा ना वहिनी सुरू केलाय आता. हे घ्या. जसं तुला माहितच नाही तिच्या घरी खातच नव्हता तू पोहे. कस काय तसं नाही आपल्यासाठी वेगळं करायचं. आता इथं अजून विकायसाठी मला हिशोबाने. नाश्त्याचं तर भारीच आहे. हा. पण तुमच्या मसाल्याच्या भाज्या आहेत ना, मसाल्याच्या भाज्या त्याचं लय कौतुक ऐकलंय मी. हा अरे वा तर ते एकदा खाऊन बघायचंय मला. मग नक्की तुम्ही कधी पण सांगा. येतो मी चक्कर मारतो. हा चाल. कस झाले पोहे? एक नंबर. एक नंबर झाले ना. दुसरा काय आयटम आहे का? नाही आहे पण तो संपत आला हो आता. मला दे ना एखादं दे ना. काय होतं पैसे दे मी. संपलं हो संपला. हा पॅटीस होता संपले आताच. ते पुरी आल्यात आणि त्यांना दिलं. वा मस्त. दे. बघून या तिथं. ठीक आहे वहिनी. हा हे घे तुझा डबा. भाजी आज मसाल्याचं भरलेलं वांग आहे छान. कालची पण भाजी अप्रतिम होती. हा ना बघ मसाल्याचं वांग. त्याच्या नाक सुगंधाबाईच्या हाताला लय चव आहे. अरे बाबा मी पण ऐकले ते मसाल्याच्या भाज्या फार भारी होतात. तुम्हाला एवढी कस काय चव आहे तुमच्या हाताला मला सांगा बरं. माझ्या हाताला तर चव आहेत पण खरं सांगू का मी त्याच्यामध्ये जो मसाला टाकते ना तो लईच भारी. मसाला हा कोणता मसाला? अहो तेजस भाऊजी असं सांगितलं नाही पाहिजे मी कोणता मसाला वापरतो. किती केलं तर माझं धंद्याचं काम आहे. पण तुम्हाला सांगू त्या मसाल्याचं नाव काय आहे? कुंच मसाला. अहो चटपट मसाला असा भारी. कांदा लसूण मसाला एकदम टेस्टी. आपलं पनीर मसाला वांगा मसाला छोले बटर मसाला एकदम मस्त. आणि त्यात नॉनव्हेज मध्ये आपण वापरत नाही का बिर्याणी मसाला चिकन मसाला मटन मसाला. अहो काय सांगा माणसाला असं पलीकडच्या गल्लीत जरी भाजी होत असली ना आपल्या घरात वास येतो. इतका चविष्ट मसाला आहे तुम्हाला काय सांगू. आणि त्याच्यामुळेच तर माझा एवढा धंदा वाढला. 2 डब्यापासून सुरुवात केली होती. 35-40 डबे जाता नाही म्हणता. त्याच्यामुळे ना तुम्हाला सांगतो तेजस भाऊ आम्ही आमच्या घरी असलो ना तिने मटन बिटन केलं ना आम्हाला डायरेक्ट सेंट आला का आम्ही पळत आता कळलं मला. अरे म्हणजे यांच्या चवी माग कुंच मसाल्याचं हे सगळं. सुगंधा तू आतापर्यंत मसाल्याचे नाव नाही सांगितलं राव मला. आता कसं सांगणार तुमच्या बायकांनी पण वापरला असता म्हणून नव्हते सांगत. त्याची बायको कुठे आहेच कुठे त्यामुळे काय उपयोग सांगून आल्यावर हरकत नाही वहिनी. आता ऐकून ना माझ्या तोंडाला पाणी सुटलं एवढं सांगतो. फक्त लवकरात लवकर येतो तुमच्या हातचं वांग्याची भाजी खायला. कधी पण या त्याच्याच भाऊजी तुम्ही फक्त सांगा मला कधी यायला तयारच करून ठेवते मी. चालतंय येऊ मग. हा चाल. ओके. रोजच झाले त्याची. झालं का? द्या एक डिश माझ्याकडे. हो शामराव तुम्ही कशाला पैसे देताय? नका अहो, तुमच्याकडून कस काय पैसे घेणार? नको राहू द्या. नाही देऊन टाक तिला पैसे. दे मला सुकी घ्यायचे थोडे पोहे. नाही आता ते बाकीच्यांना राहू द्या. ऐका ना नाही आता पैसे एवढ्या वेळेस राहू द्या. ठीक आहे चल दिलदारी सुगंधा दिलदारी म्हणलं होतं तुला. वहिनी हो वहिनी. काय होते तेजस भाऊजी? हो काय वास सुटलाय बाहेरपर्यंत वास येतोय. कोणती भाजी केली? अहो शेवगाच्या शेंगा बनवल्या हे बघा काय मस्त तरी आली आहे बा. हा एक नंबर भाजी केली वहिनी. बरं वाढव तुम्हाला जेवायला. लगेच वाढा मला. बरं. पण एक मिनिट मसाले तेच वापरले ना? हो हे काय आहे? लाल परी मिरची मसाला आणि हा कांदा लसूण मसाला. कुंचचा लाल परी पावडर आणि कुंचचा कांदा लसूण मसाला हे दोन्ही पण टाकले का? हो मग एक नंबर. ऐका ना वहिनी आता मसाले कोणते तर मला कळलंच आहे ना. मला सांगा कुठे भेटतात मग आईला घेऊन जातो ना मी. अहो तेजस भाऊजी तुम्ही कोणत्याही किराणा दुकानात गेला ना तिथे तुम्हाला हा मसाला फक्त सांगा कुंचचा मसाला द्या ते लगेच तुम्हाला देतील काढून. हो ना. हा मग आता जातो कुंचचे जेवढे मसाले आहेत सगळेच घेतो आईला नेऊन देतो. म्हणजे कसं रोज असंच मस्त चविष्ट जेवण. बरं वाढू का आता जेवायला? नाही ऐका ना मला ना डब्यात पॅक करून द्या मस्त 3 याच्यात. म्हणजे काय घरी जाऊन निवांत जेवतो मी. बरं झालं पटकन घेऊन झालं. मला 40 डबे द्यायचे पॅक करून अजून. बरं बरं पटकन मी आई हा. वा छान झालं का बोय? छान झाले काकू एकदम मस्त.
हा ना. बारक्या झाले खाऊन चल मग. अरे खाय ते खाय ना ते घे काय ते घेऊन जाय ते खाय ते कोणाचं करतात रे? काय जाऊ मस्त चाललं ना. हा पॅटीस आहे ना. आहे ना. हा काल पोहे खाल्ले आज पॅटीस खाऊ मस्त आहे. सुगंधा कायम प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट बनती. मी इंग्लिश शिकलो आज. तू इंग्लिश उत्कृष्ट हा मराठी शब्द आहे. मलाच माहित नाही. हे घ्या घे काय चटणी बिटणी काही मिरची आहे ना? मिरची आहे बघा. हे घ्या एक. हा. भजे नाही करीत तू? नाही नाही नको जायचं इथे गिरायक टाइम आपला नको इथे आहे. शामराव झालं भाऊजी कुठे चालले? घरी. आणि पैसे? जामे पैसे मग काल देत होतो तू घेतले नाही आणि मग आज माझे पैसे नाही. अहो काल पहिला दिवस होता म्हटलं जाऊ द्या. पहिल्या दिवशी काय होतं तसं दिलं. आता रोजच तुमचं आहे रे. सुगंधा तू वाटत कोणाच्या वाट्यावर बसती? ग्रामपंचायत मग पैसे मागते कोणाला तू? झाल्या श्यामाला. तसं बी गावात कोणी व्यवसाय चालू केला तर झालं. आम्हाला हप्ता दिला आणि खायला तर फुकटच असतं. अहो पण मला पैसे द्या ना. असं काय करता तुम्ही? आता तुम्ही सांगा हे असं तुम्ही फुकट खाऊन गेले तर उद्या मी मटेरियल कशाचं आणायचे? बटाटे पाव आणायचे कशाचे? मेन मुद्द्यालाच तुम्ही घेऊन जाता. कोण घेऊन जात? हे खाल्ल्यावर असं फुकट पैसे भेटणार नाहीत तुला. उलटा हप्ता द्यावा लागेल. नाही इथं वाटेवर बी बसू नको. चल सर. अहो कशाचा हप्ता? तुम्ही ठेवा नाहीत ते खाली. खाली ठेव म्हणती श्यामे झालेला. आणि तुला असं काय करते तू? धंदा करायचा ना तुला इथं. धंदा करायचा मग तुम्ही मला धमकी देता का? मग धमकी म्हणजे आमचा नियमच आहे इथं. नियम पाळावं लागते. जर इथं बसायचा असन तर आमच्या ग्रामपंचायतचे नाही श्याम्या झाल्याचे नियम पाळावे लागतील. अहो पण काय शामराव जमणार का तुला? जमणार का तुला? नाही मला पैसे द्या. झाल्या हिला दाखव आपला इतका. मला खावरी पेटे सगळे मी उठून लावतो. हा दांडा नो याची डबी घे सगळे काढून चल. अहो मग माझे डबे नाही हात नाही लावायचे डबे. घे डबा घे टाकून तिकडे ते सगळं. नका तू पैसे जा. हा परत पैसे मागायचं नाही तर बघ मग. झाल्या पॅटेज चांगलं आहे. काय म्हणता वहिनी? मला तर माहित होतं सुगंधताईने चालू केलंय म्हणून. अहो तुम्ही फक्त पॅटीस खाऊन बघा. हा का? हा काय म्हणतो द्या मला 2 पॅटीस. काय खायला पॅटेज देऊ डेपुटी? ते दोघ जण आले होते. त्या दोघांनी मला किती का बडबड केली. मी चालले आता यावरून घरी. कोणी बडबड केली? ते जालू भाऊजी आणि शामराव आले होते. का बरं? त्यांचा काय संबंध आहे बडबड करायचा? अहो डेपुटी इथं दोघं जणांनी पॅटेज खाल्लं माझी इथं. पैसे द्यायला नाही म्हटले. पिलेले होते म्हणे ग्रामपंचायतची जागा आहे तुझ्या घरची जागा आहे का? हप्ते द्यायचे म्हणे आम्हाला. नाही तर बसायचं नाही म्हणे इथं. अरे ग्रामपंचायत मध्ये त्यांचं काय? बरं गावातले आहेत पण ग्रामपंचायतला एखादी महिला जर स्वतः व्यवसायात पडत असेल तर काय हरकत आहे? बरोबर आहे. हो डेपुटी. तुम्ही कशाला त्यांना लाडून ठेवले? हो काल पहिल्यांदा आले होते. मग म्हटलं खाऊ द्या असंच. आज पैसे मागितले तर म्हणे पैसे भेटणार नाही हप्ता द्यावा लागल. डबे उचलून फेकायला लागले होते माझे. आपण तुम्ही द्यायचं ना हाकलून त्यांना. त्यांचा काय संबंध आहे? त्या जागा थोडी त्यांची होती का डेपुटी? हो ग्रामपंचायतीची जागा तुम्ही ह्या गावातल्या का तुम्ही दुसऱ्या गावातले आहेत म्हणून तुम्हाला ते हाकलून द्यायला लागले? नाही डेपुटी मला काय वाटतंय त्यांना बघवलंच नाही की महिला पण उद्योग होऊ शकते. महिला पण उद्योग करू शकते. तेच झालंय. काय झालं माहितीये का? हे दुकानावर हिंडत आहेत. एखादी महिला आपल्या पुढे जायला लागली आपल्या चांगलं काम करायला लागली आणि तुम्ही काय घाबरताय? अहो शहरामध्ये बघा महिला किती पुढे गेल्यात. स्वतःच्या जेव्हा कॅन्टीन चालवतात हॉटेल चालवतात. चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये महिला सेफ येतं. अहो पण डेपुटी दोन्ही गडी माणसं होते. मी एकटी भाई काय करणार आहे? हात उचलला असता अंगावर तर. अहो हात उचला तुमच्या हात काय तुम्ही पुढे घाण ठेवलेत का काय? मारायचे चांगले मग सटकवायचे डायरेक्ट दोघं पण. हे बघा तुम्ही जर त्यांना जर असं प्रोत्साहन देत राहिले ना तुम्ही जर भेट राहिल्या तर तुम्हाला इथं ते व्यवसायच करून द्यायचे नाही. बरोबर आहे. तुम्ही जरी महिला जरी असल्या ना स्वतःच्या याच्यावरती हे करा. आम्ही कोण तुम्हाला वाचायला येणार आहे? बरोबर. आम्ही एक दिवस सांगू त्यांना 100%. तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर स्वतःच्या जीवावर करा आणि स्वतःच्या याच्यावर हिमतीवर उभे राहा. अजिबात कॉम लागा घाबरू नका. तुम्ही काय लोकांच्या घरचा आणता काय द्यायला? मग पण असे 2-2 बोके जर आडवे आले तर सांगा बरं डेपुटी मी कसा धंदा मोठा करणार आहे माझा? मी काय म्हणतो तुम्ही एकदाच इंगा दाखवा त्यांना
एकदा शेंगा दाखिला परत येत नाही, शाळपाट येत ते. पण ते काय करते, समोरचा माणूस घाबरायला लागला का ते माणसाला जास्त घाबरत येतं. पिलेले होते डेपुटी ते. असं नाही, पेलेले असतानाच नशा उतरायची, बिगर पेलेची नशा नाही उतरायची. एकदा ती नशा उतरली का मग परत नादी लागत नाहीत. अहो तुम्ही 2 डब्यापासून सुरू केलेला उद्योग आज इतका मोठापर्यंत 40 डब्यापर्यंत येऊन पोहोचलाय. थोड्या गोष्टी कशाला मागे बघता आता? त्यांची पहिली मेस होतीच, त्यांनी आता याला जोडधंदा म्हणून इथं आपलं नाश्ता चालू केला. मग एक काम करा तुम्ही, ते आता पेरले ना परत फिरून येतेनच, आम्ही इथं मागं बसतोय, त्यांना येऊ द्या काय बोलत येत बघा आणि एकदम त्यांच्या मागं लागा एकदम रट्टू. आणि जरा लागले तर काय आम्ही येतो पुढं बघू, नाही तर तुम्हाला अशी बसून देणार नाही. पण डेपुटी ते काय करीत नाही तुम्ही, ना काळजी करू. या इकडे आपलं मागं काय कमाल एवढी पुटी करू. हा पॅटीस जर तिखट होते बरं का. नाही आज पॅटीस नको, पोहे खाऊ. पोहे 2 प्लेट पोहे दे. काय म्हटले तुम्ही? 2 प्लेट पोहे. ऐकायला येतं का पटकन तुला? दोघांनी इथून निघायचं. पटकन निघायचं, पटकन. नाही निघणार, काय करणार. नाही निघणार, निघतो का तो आता इथून? पटकन निघायचं. अहो तुमच्यासारखे लोकांमुळे ना एखादी गावातली बाई जर बिझनेस करायला लागली ना, ती पुढे जायच्या अगोदरच तुम्ही थांबून घेता तिला. निघा पहिली इथून. लय नका बोलू. चल पोहे दे तिखट. हटकून चटणी टाकली श्यामी आईनी, मला माहितीये. वाटतं डोक्यात घालून तुमच्या चालू भाऊजी पहिले डब्याला हात धर. काय निघ पहिली इथून, निघ पहिली इथून. पहिले निघायचं. ओ शामराव, गावात राहतो म्हणजे गावात राहतो म्हणजे काय करणार? गावात गावातल्या गुंडा हो. हा अरे पटत आहे का तुम्हाला? एका बाई महिलेवरती हात टाकायला लागले, तुम्ही लाज वाटायला पाहिजे. भुरटे हो तुम्हाला. किती बारा समजून सांगावर तुम्हाला. डेपुटी मला म्हणायचे काय, आम्ही प्रेमाने पोहे मागितले. असे पिऊन प्रेमाने पोहे मागत आम्ही मागे नव्हतो काय? काय बोलत होतो तुम्ही? कुठे होते? माझ्या डोळ्याला दिसलेच नाही. तुझ्या डोळ्याला दिसत नाही? तुझ्या डोळ्यावर सध्या धुंदी आलेली. तुला गावातल्या महिला सगळी दिसणार. अरे एखादी गावातली बाई व्यवसाय करती, तिला प्रोत्साहन द्यायचं, तिला मागं बडीत आम्ही खातच होतो ना. मग डेपुटी यांच्या हातात ना बांगड्या भरा तुम्ही पहिले. बांगड्या भर म्हण. अरे तुम्हाला स्वतःला तर काही करताय ना, कमीत कमी त्यांना तर काहीतरी करू द्या. अरे बांगड्या नाही, बांगड्या तर भरायलाच पाहिजे. मग तुम्हाला असं आहे ना, पदर द्यायला पाहिजे गावात. असे तुम्हाला तर करायचं नाही. एक बाई करीत तिला करून देण्यात. बुरटे जरा तिचा आदर्श घ्या. जरा काहीतरी उद्योग करा गावात हिंडण्यापेक्षा. नालाय का हो? लय बोलत आहे डेपुटी. नाही बोलत आहे. आणि एवढा सुगंधाताई तुम्हाला सांगून ठेवतो, हे असे परत आले ना तर यांना खुशाल हाणायचं. आमचं अख्खं गाव तुमच्या पाठीमागं आहे. आणि आम्ही श्यामेजी आलेला. श्यामेजी आलेला काय तुम्ही काय हे लागले काय? अरे त्या मेहनतीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्हाला तर काही करायचं नाही. त्यांना काहीतरी चांगलं करू द्या ना, उद्योजक होऊ द्या त्यांना काहीतरी. आणि एक काम करायचं, लाल मिरची जवळ ठेवायची भुकटा इथं. हे आले ना मिरची टाकू टाकू हाणायचे, परत नाही आले पाहिजे. असं करा. ग्रामपंचायतचा पाठिंबा आहे तुम्हाला. ते आपल्या जाळणारे बघितले काय? काय हे लागला, दिवे लागले जाळायला यांच्यावर. तुम्ही म्हणजे आम्हाला मारायला सांगायचं तिला? चल मारायला सांगतात म्हणजे बघू, आम्ही बघून घेऊ. आता नाही तुम्हाला, सकाळी उतरलो सांगू तुम्ही. आता नाही सांगत तुम्हाला. हे बघा आता हे असे गेलेत ना, असे त्यांना करून. आणि उद्या बिगर पेता हे सकाळच्या बाहेर यांच्या घरी जायचं तुम्ही. आणि घरी गेल्यावर यांचा समाचार बघायचा. मग आणि यांच्या बायका देखता यांना बोलायचं, हे तुमचे नवरे जरा ताब्यात ठेवा, आमची येऊन आम्हाला व्यवसाय करून देणार. जरा घरापर्यंत गेलं ना मग गप बसतील. बरोबर आहे. हा आणि अजिबात कोणाला भेऊ नका. आमची ग्रामपंचायत तुमच्या पाठीमागे आहे. आणि जर एखादी महिला पुढे येत असली तर 100% गावचितवाडीची ग्रामपंचायत कायम त्यांच्या पाठीमागे आहे. 100% बरोबर. अजिबात टेन्शन घेऊ नका, रडू बिडू नका. चला करा व्यवस्थित. हा